आजचा आपला विषय आहे राष्ट्रीय लोकसंख्या धोरण। यावर इकॉनॉमिक्समध्ये कंबाईन असो किंवा राज्यसेवा एक क्वेश्चन तरी ठरलेला असतो। एकूण राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2 आहेत। पहिला आहे 1976चे आणि दुसरा आहे 2000चा। तर याबद्दल आपण माहिती बघूया। सर्वप्रथम बघूया राष्ट्रीय लोकसंख्या धोरणाचा परिचय। हे कशासाठी आणले जाते तर लोकसंख्या वाढीचा देशाच्या सामाजिक आणि आर्थिक विकासावर होणारा परिणाम ओळखणे, पाणी, जमीन, ऊर्जा यासारख्या नैसर्गिक संसाधनांवर प्रचंड दबाव येतो त्याचे विश्लेषण करणे, वाढत्या लोकसंख्येमुळे गरिबी कमी करण्याच्या आणि जीवनमान सुधारण्याच्या प्रयत्नांमध्ये कोणते अडथळे येत आहेत याचा आढावा घेणे, आरोग्य, शिक्षण, पोषण आणि संसाधन व्यवस्थापन यावर होणारे दूरगामी परिणाम ओळखणे, त्यासाठी हे लोकसंख्या धोरण आखले जाते। आता बघूया पहिले राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 1976ची। याची घोषणा झाली आहे 16 एप्रिल 1976। याची घोषणा आणीबाणीच्या काळात केली गेली हे लक्षात ठेवा। घोषणा कोणी केली तर तत्कालीन कुटुंब कल्याण मंत्री करण सिंग यांनी। हे भारताचे पहिले सर्वसमावेशक लोकसंख्या धोरण होते। पुरुषांसाठी विवाहाचे किमान वय 21 आणि महिलांसाठी 18 करणे ही त्याची महत्त्वाची तरतूद होती। नंतर जन्म नियंत्रणाचा अवलंब करण्यासाठी आर्थिक प्रोत्साहन द्यायचे होते। कुटुंब नियोजन संदेशांचा प्रसार करण्यासाठी प्रसार माध्यमांचा वापर, लोकसंख्या नियंत्रणाच्या कामगिरीशी राज्यांना मिळणारी केंद्रीय मदत जोडणे, शालेय अभ्यासक्रमात लोकसंख्याविषयक जागृतीचा समावेश करणे आणि महिला साक्षरतेला प्रोत्साहन देणे। महिला साक्षरतेला प्रोत्साहन देणे ही पण महत्त्वाची तरतूद आहे। याशिवाय आणखी एक तरतूद होती कुपोषण कमी करण्यावर भर करणे। नंतर 6व्या पंचवार्षिक अखेर क्रूड बर्थ रेट होता तो 25 पर्यंत कमी करायचा होता। नंतर लोकसंख्या वाढीचा जो वार्षिक दर होता तो 1.4% पर्यंत कमी करायचा होता। याशिवाय लहान कुटुंब तत्वाचा प्रसार करायचा होता, लहान कुटुंब। आणि या धोरणानुसार एक अमेंडमेंट करण्यात आली 42वी कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट 1976ची। यामध्ये समवर्ती सूचीमध्ये लोकसंख्या नियंत्रण व कुटुंब कल्याण हा विषय ॲड केला गेला। तर 1976च्या धोरणाबद्दल एवढे म्हणजे हे त्याचे उद्दिष्ट, कुपोषण, लहान कुटुंब, हे 4-5 तरतुदी आणि ही जी अमेंडमेंट आहे 42वी घोषणा कधी झाली एवढं महत्त्वाचं आहे। आता बघूया 2000चे लोकसंख्या धोरण। या धोरणाची घोषणा झाली आहे 15 फेब्रुवारी 2000 रोजी। करुणाकरन समितीच्या अहवालानुसार हे राष्ट्रीय लोकसंख्या धोरण आखले गेले। करुणाकरन समिती तसेच डॉक्टर एम एस स्वामीनाथन यांच्या शिफारसी यामध्ये सामील केले गेले। या राष्ट्रीय लोकसंख्या धोरणाबद्दल काही गोष्टी लक्षात ठेवा। यामध्ये काय केलं आहे की तत्कालीन, मध्यम आणि दीर्घकालीन या 3 प्रकारची उद्दिष्टे ठेवण्यात आली होती। तत्कालीन उद्दिष्ट आपण नंतर बघूया। प्रथम बघूया मध्यमकालीन उद्दिष्ट। यामध्ये जो टोटल फर्टिलिटी रेट होता म्हणजे एकूण प्रजनन दर हा 2.1 म्हणजे प्रतिस्थापनाच्या दरापर्यंत खाली आणायचा होता। ही मध्यमकालीन पहिली तरतूद। याशिवाय दुसरी एक तरतूद होती हम दो हमारे दो या नाराचा प्रसार। मध्यमकालीन ह्या 2 तरतुदी आहे म्हणजे टोटल फर्टिलिटी रेट आणायचा 2.1 वर आणि या तत्वाचा प्रसार करायचा आहे। दीर्घकालीन तरतूद होती 2045 पर्यंत लोकसंख्या स्थिर करणे जे शाश्वत आर्थिक विकास, सुधारित जीवनमान आणि पर्यावरणीय स्थिरतेशी सुसंगत असेल। 45 पर्यंत लोकसंख्या स्थिर करायची हे महत्त्वाचं आहे। हे आहे दीर्घकालीन उद्दिष्ट। मध्यमकालीन 2 आहेत। आता बघूया तत्कालीन। आता तत्काळ उद्दिष्ट किती होते तर हे आहे गर्भनिरोधक साधनांची आणि आरोग्य सुविधांची अपूर्ण गरज पूर्ण करायची, हे पहिलं उद्दिष्ट। नंतर आरोग्यविषयक पायाभूत सुविधा आणि मनुष्यबळ मजबूत करणे। नंतर प्रजनन आणि बाल आरोग्य सेवेसाठी एकात्मिक सेवा वितरण सुनिश्चित करणे। ह्या झाल्या तत्कालीन, हे झाले तत्कालीन उद्दिष्ट। आता बाकीचे जे तरतुदी आहेत त्या बघूया। त्यामध्ये बालमृत्यूदर म्हणजे इन्फंट मॉर्टॅलिटी रेट हा प्रति 1000 जिवंत जन्मामागे 30 पेक्षा कमी करायचा होता। ही एक महत्त्वाची तरतूद आहे। यावर राज्यसेवेमध्ये बऱ्याच वेळा प्रश्न विचारण्यात आलेले आहे। याशिवाय माता मृत्यूदर म्हणजे मॅटर्नल मॉर्टॅलिटी रेशो हा 1 लाख जिवंत जन्मामागे 100 पेक्षा कमी करणे हेही महत्त्वाचं आहे। याशिवाय सर्व बालकाचे सार्वत्रिक लसीकरण ठीक आहे, पण ही जी संख्या आहे 30 पेक्षा कमी बालमृत्यूदर आणि माता मृत्यूदर 100 पेक्षा कमी यावर आयोग प्रश्न विचारत राहते। तर हे दोन्ही आकडे महत्त्वाचे आहे। याशिवाय आणखी तरतुदी आहे तर संस्थात्मक जे प्रसूती आहे त्याचे प्रमाण 80% करायचं होतं आणि प्रशिक्षित व्यक्तीमार्फत जे प्रसूती आहे
त्याचं प्रमाण करायचं होतं 100%. नंतर गर्भधारणा आणि जन्ममृत्यू यांचे नोंदणी प्रमाण 100% करणे. याशिवाय एड्सचा प्रसार रोखणे, साथीच्या आजारावर प्रतिबंध आणि नियंत्रण, आणि 14 वर्षापर्यंत मोफत शिक्षण. ह्या काही महत्त्वाच्या तरतुदी आहेत. महत्त्वाच्या तरतुदीमध्ये बालमृत्यूदर, नंतर माता मृत्यूदर, 100% जन्ममृत्यूदर नोंदणी, 14 वर्षापर्यंत मोफत शिक्षण, संस्थात्मक प्रसूती 80% आणि प्रशिक्षित व्यक्तीमार्फत 100%. ह्या काही महत्त्वाच्या तरतुदी आहेत, ह्या लक्षातच ठेवणे. याशिवाय तात्कालीन, मध्यमकालीन आणि दीर्घकालीन उद्दिष्ट. हे संपूर्ण आता झाले राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000. आता बघूया धोरणातील काही प्रमुख घटक. माहिती, शिक्षण आणि जनजागृती. यामध्ये जबाबदार आरोग्य आणि कुटुंब नियोजनाच्या निर्णयांना प्रोत्साहन देणे. नंतर 14 वर्षापर्यंतच्या प्रत्येक मुलामुलींसाठी सक्तीचे आणि मोफत शिक्षण सुनिश्चित करायचं होतं. गर्भनिरोधकांच्या विविध पर्यायामध्ये वाढ करणे, त्यांची उपलब्धता सुनिश्चित करणे. मुलींच्या विवाहाचे वय वाढवण्यास म्हणजे शक्यतो 20 वर्षानंतर प्रोत्साहन देणे आणि निर्णय प्रक्रियेत महिलांचा सहभाग वाढवणे. संसर्गजन्य रोगांवर नियंत्रण. प्रजनन आणि लैंगिक संक्रमित रोगांवर उपचार करण्यासाठी आरोग्य सेवा आणि राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्था म्हणजे नॅको यांच्यामध्ये समन्वय साधणे. हे काही धोरणातील आणखी प्रमुख घटक आहेत. आता बघूया राष्ट्रीय लोकसंख्या धोरणासाठी जी अंमलबजावणी यंत्रणा आहे ती कोणती आहे. ती यंत्रणा आहे राष्ट्रीय लोकसंख्या धोरण आयोग. हा जो राष्ट्रीय लोकसंख्या आयोग आहे याची स्थापना केली गेली 11 मे 2000 रोजी. या दिवशी भारताची लोकसंख्या ही 100 कोटीचा आकडा पार केला होता. म्हणून या दिवशी राष्ट्रीय लोकसंख्या आयोगाची स्थापना केली गेली. यामार्फत काय होते तर जे राष्ट्रीय लोकसंख्या धोरण आहे त्याचे निरीक्षण, पुनरावलोकन करणे. याचे अध्यक्ष असतात पंतप्रधान आणि उपाध्यक्ष असतात नीती आयोगाचे उपाध्यक्ष प्लस आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री. हे दोन उपाध्यक्ष आहे. अध्यक्ष आहेत पंतप्रधान, उपाध्यक्ष हे दोघे. स्थापना झाली 11 मे 2000 रोजी. कारण या दिवशी 100 कोटी लोकसंख्या झाली होती भारताची. यामध्ये राज्य सरकारी काय करतात तर केंद्र सरकारच्या सहकार्याने राज्याच्या पातळीवर योजनांची अंमलबजावणी करतात. नंतर पंचायत राज संस्था विकेंद्रित नियोजनाद्वारे स्थानिक पातळीवर योजनांची अंमलबजावणी करतात आणि लोकांचा सहभाग वाढवतात. याशिवाय स्वयंसेवी ज्या संस्था आहेत म्हणजे NGO आहेत त्या आरोग्य सेवा पोहोचवणे, जनजागृती करणे आणि समुदायाला संघटित करून कुटुंब नियोजनाला प्रोत्साहन देणे इत्यादी कार्य करतात. आता बघूया लोकसंख्या स्थिरीकरणासाठी प्रमुख उपक्रम. यामध्ये मिशन परिवार विकास. उच्च प्रजनन दर असलेल्या 7 राज्यांमधील 146 जिल्ह्यांमध्ये गर्भनिरोधक आणि कुटुंब नियोजन सेवांची उपलब्धता वाढवणे. प्रसूतीनंतर इंट्रायुटेराइन डिव्हाइस आणि पोस्टपार्टम इंट्रायुटेराइन डिव्हाइसचा वापर करणे. यामुळे काय होते तर जन्मांतरात अंतर ठेवण्यासाठी प्रसूतीनंतर लगेच इंट्रायुटेराइन डिव्हाइस बसवण्यास प्रोत्साहन दिले जाते. म्हणजे 2 जन्मामध्ये अंतर ठेवले जाते. यासाठी ही इंट्रायुटेराइन डिव्हाइस म्हणजे कॉन्ट्रासेप्टिव्ह आहे त्याचा वापर केला जातो. नंतर गर्भनिरोधक पर्यायांचा विस्तार करणे. यामध्ये इंजेक्टेबल गर्भनिरोधकासारख्या नवीन पद्धतीचा समावेश करण्यात येतो. नंतर आशा कार्यकर्त्यामार्फत घरोघरी सेवा. यामध्ये गर्भनिरोधक आणि गर्भधारणा चाचणी किट्स थेट घरापर्यंत पोहोचवणे. नंतर मुलींच्या विवाहाचे वय वाढवण्यासाठी खाजगी डॉक्टरांच्या सहभागाने नसबंदी शस्त्रक्रिया करण्यासाठी प्रोत्साहन देणे. आता बघूया 2 धोरणाला कितीपर्यंत यश आले. यामध्ये काय झाले तर प्रजनन दरात लक्षणीय घट झाली. भारताचा एकूण प्रजनन दर म्हणजे टोटल फर्टिलिटी रेट हा 2.2 वरून 2.0 वर आला, जो की 2.1 म्हणजे हा जो प्रतिस्थापना दर आहे याच्यापेक्षा कमी आहे. नंतर आरोग्य निर्देशकांमध्ये सुधारणा. सुधारित आरोग्य सेवांमुळे आता माता आणि बालमृत्यू दरात घट झालेली आहे. आरोग्य सुविधांमध्ये वाढ झाली आहे. प्रजनन आणि बाल आरोग्य सेवांचा विस्तार झालेला आहे. याशिवाय कुटुंब नियोजनाच्या स्वयंसेवी आणि माहितीपूर्ण निवडीला प्रोत्साहन मिळालेले आहे. यामध्ये एवढं लक्षात ठेवा की टोटल फर्टिलिटी रेट हा आपला 2.0 वर आलेला आहे आता. याशिवाय राष्ट्रीय लोकसंख्या धोरण आखलेले तर आहे, पण तरीही जितके यश पाहिजे तितके आपल्याला भेटलेले नाही. यासमोर आपल्याला काय आव्हाने आहेत आणि काय मर्यादा आहेत हे बघूया. काही राज्यांमध्ये म्हणजे की उत्तर प्रदेश आणि बिहार यामध्ये अजूनही उच्च प्रजनन दर कायम आहे. हा 2.1 पेक्षा जास्त आहे. आरोग्य सेवांच्या वितरणात प्रादेशिक आणि सामाजिक आर्थिक असमानता आहे. ग्रामीण आणि शहरी भागातील आरोग्य सुविधांमध्ये मोठे अंतर. आव्हाने काय ठरते बघा तर मुलगाच हवा म्हणजे सन मेटा प्रेफरन्स यासारख्या खोलवर रुजलेल्या सामाजिक आणि सांस्कृतिक बाधा अजूनही आहेत. महिलांना आरोग्य आणि पुनरुत्पादक निवडीबाबत निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य कमी असणे. नंतर
देशातील मोठी किशोरवयीन लोकसंख्या आणि त्याच्या आरोग्यविषयक गरजा पूर्ण करणे हे सर्व आपल्यासमोर आव्हाने आहेत. आता बघूया राष्ट्रीय लोकसंख्या आयोग. याची स्थापना कधी झाली तर राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000च्या अंमलबजावणीसाठी देखरेख आणि पुनरावलोकन करण्यासाठी याची स्थापना करण्यात आली होती. स्थापना होती 11 मे 2000. याचे अध्यक्ष आहे भारताचे पंतप्रधान. अध्यक्ष आपण बघितले कुटुंब कल्याण मंत्री आणि नीती आयोगाचे उपाध्यक्ष. हे 2 उपाध्यक्ष असतात. भूमिका काय तर धोरणाच्या प्रगतीचे मूल्यांकन करणे आणि त्याचे निरीक्षण करणे. कार्य काय करते तर लोकसंख्या स्थिरीकरणाच्या उद्दिष्टाच्या पूर्ततेसाठी आंतरक्षेत्रीय समन्वयाला प्रोत्साहन देणे, नंतर धोरणाच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवणे आणि वेळोवेळी मार्गदर्शन करणे. आपण लोकसंख्या धोरणाबद्दल आता संपूर्ण माहिती बघितली. 2 लोकसंख्या धोरण, ते कधी मांडले गेले, त्याची उद्दिष्ट वगैरे सर्व. या लेक्चरची PDF तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर भेटून जाईल. लेक्चर आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करणे. धन्यवाद.